न्यू इंडिया बँक घोटाळ्यातील आरोपी हितेश मेहताबाबत एक महत्त्वाची अपडेट। हितेश मेहताकडे गैरव्यवहारातील 70 कोटी अजूनही असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। प्राथमिक तपासात 2024 मध्ये मेहतापर्यंत 2 कोटींचे व्यवहार झालेले होते। 122 कोटीतील 70 कोटी रुपये आरोपी मेहताकडे असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। आर्थिक गुन्हे शाखेने या गैरव्यवहाराची चौकशी सुरू केली आहे। एक महत्त्वाची अपडेट हाती येते। हितेश मेहताकडे गैरव्यवहारातील 70 कोटी अजूनही असल्याचा संशय व्यक्त होतोय। प्राथमिक तपासात 2024 मध्ये मेहताकडे 2 कोटींचे व्यवहार झालेले होते। 122 कोटीतील 70 कोटी रुपये आरोपी मेहताकडे असल्याचा संशय। आर्थिक गुन्हे शाखेने या गैरव्यवहाराची चौकशी सुरू केली आहे। माजी जनरल मॅनेजरनं तिजोरीवर डल्ला मारला आणि यामध्ये कोट्यवधींचा अपहार त्यानं केला आणि त्या घोटाळ्यातले 70 कोटी अजूनही त्याच्याकडे असल्याचा संशय आहे। सूरज सावंत आपल्याला अधिक अपडेट देईल। सूरज, प्रज्ञा, न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेत जो गैरव्यवहार झालेला आहे हितेश मेहता याला आता थोड्याच वेळात आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस हे न्यायालयात हजर करतील आणि त्यानंतर त्याला पोलीस कोठडी कितीची मिळते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार त्या गैरव्यवहारातले जवळपास 80 कोटी हे त्याच्याशी संबंधित असल्याचं आतापर्यंत तरी समोर आलेलं आहे। जवळपास 70 कोटी ह्याने कबुली दिलेली आहे रिझर्व्ह बँकेकडे की स्वतःकडे असल्याबाबतची। आता त्याचाच तपास हा आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस करताना पाहायला मिळत आहेत। मात्र दुसरीकडे ज्यांचे पैसे या बँकेत होते त्यांची रीग आता बँकांच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळते आहे। यामध्ये अन्य काही जणांचा समावेश असल्याचा देखील संशय पोलिसांना आहे। त्याचबरोबर हे जे गैरव्यवहारातले पैसे आहेत ते त्याने कुठे इन्व्हेस्ट केले होते, कुणाच्या मदतीने केले होते याचा तपास होणं देखील महत्त्वाचं आहे। आणि त्याच अनुषंगाने आता आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस आज न्यायालयात आरोपीला हजर करतील आणि त्यानंतर न्यायालय त्यांना आता जी पोलीस कोठडी देईल त्यानंतर पोलिसांच्या तपासाला वेग येईल। प्राथमिकदृष्ट्या आतापर्यंतच्या गैरव्यवहारात 122 कोटी रुपये या मेहताने दादर आणि गोरेगावच्या ब्रांचेसमधनं काढल्याचं निष्पन्न झालेलं आहे। अन्य काही आणि बरोबर या सगळ्या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे आणि तब्बल 70 कोटी रुपये अजूनही त्याच्याकडेच असल्याची माहिती मिळते आहे। धन्यवाद सूरज दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।